नाव मीराबाई लक्ष्मण हाटे. अच्छा, तुमचं वय किती आहे? माझं वय 75. अच्छा, तुम्ही दरवर्षी चैत्यभूमीला येता? हो. दरवर्षी. अच्छा, आणि तुमचं मूळ गाव कुठलं? माहेरचं मूळ गाव कुठलं? माहेरचं मूळ गाव जळगाव जिल्ह्यात पाथर्डी तालुका. आता तालुक्यात गाव आहे लोहटार म्हणून. हो, मी तिथले. बरं, मी असं ऐकलंय की तुम्ही बाबासाहेबांना पाहिलेलं आहे? बाबासाहेबांना पाहिलंय तुम्ही? बाबासाहेबांच्या बरोबर अगदी म्हणजे आम्हाला तो चांगला प्रसंगच आला. बाबासाहेबांच्या बरोबरच समजा सगळे पुढाऱ्यांच्या मध्येच मी लहानाची मोठी झाले. हो. अच्छा, मग तुम्हाला तुमच्या स्मरणीतले बाबासाहेब आंबेडकर कसे आहेत? आमच्या स्मरणातले बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आम्हाला ते परमेश्वरच होते, देव होते. त्यांना बघून तर आम्हाला आमचे तहान भूक सगळे अगदी आम्हाला भूक आणि तहान पण लागत नव्हती. एवढं असं त्यांच्याबद्दल आम्हाला अप्रूप वाटत होतं की आमचे परमेश्वर आहे सगळ्या समाजाचे. तुम्ही कुठल्या वर्षी पाहिलं बाबासाहेबांना, आठवतं काही? मी लहान असताना तेव्हापासून तर कार्यक्रम करायचे, पण पहिल्यांदा मनमाडच्या सभेमध्ये हो मनमाडचं सभा कामगार मैदानामध्ये 1949 साली कामगार मैदान मनमाडच्या स्टेशनच्या बाजूला आहे. मी 9.5-10 वर्षाची असेल आणि त्यावेळेला बाबासाहेब मंत्री होते आणि नुकतं लग्न झालेलं होतं बाबासाहेब आणि माईसाहेबांचं. खूप लोक आले होते, मोठी सभा होती. बाबासाहेब येणार म्हणून अगदी खेड्यापाड्यातून मुलं बाळं सगळं म्हातारी कोटारी सगळं फूल अगदी मैदान भरलेलं होतं. मोठा स्टेज उभारलेला होता. तर बाबासाहेबांना यायला जरा उशीर होता, थोडा वेळ, तर आम्हाला स्टेजवरती बसवलं गाण्यासाठी. तर त्यावेळेला ते गाणं गायलं होतं भाऊ आणि मी. अशा गर्दीत भीम मला दिसेना गं, किती जमली या दलितांची सेना. अजून एकदा सांगा. अशा गर्दीत भीम मला दिसेना, किती जमली या दलितांची सेना. हे गाणं गायलं आणि मग नुकतेच बाबासाहेब यायला लागले. तर गाणं संपलं, आम्ही बसलो. तर बाबासाहेब येत आहे तर परत लोकांनी वन्स मोर करून आम्हाला परत स्टेजवरती बसवलं. त्यावेळेला मग आमचं गाणं सुरू झालं, तेच गाणं संपलं. बाबासाहेब स्टेजवरती आले, बसले, स्थानापन्न झाले ते. आणि मग बाबासाहेबांनी विचारलं दादासाहेब गायकवाडांना की भाऊराव आता गाणं कोण गात होतं? तर दादांनी सांगितलं, आम्ही बसलो होतो बाजूला. ही मुलगी आणि तिचं भाऊ, दोघं बहीण भावंडं आहेत, ते नामदेव ब्राह्मणे आणि मीराबाई ब्राह्मणे. या दोघांनी हे गाणं गायलं. या गाण्याचं कवी कोण? तर म्हणे हा वामन दादा कर्डक. अच्छा. मग तेव्हापासून ते समाजकार्याची ती आवडच निर्माण झाली वडिलांच्यापासून. भाऊ वडील मी म्हणजे आमचं घरानं म्हणजे ती सगळी आवडच होती आणि आमचं गावसुद्धा फार चांगला. मग ते प्रत्येक कार्यक्रमाला आम्ही असायचो, खेडेपाडे छोटे तो कार्यक्रमच करत होतो. अधिक धान्य पिकवा, शिक्षण प्रसार, दारूबंदी आणि सामाजिक कार्य, बाबासाहेबांचं, भगवान बुद्धांचं सगळं आपलं समाजजागृतीचे कार्यक्रम करत होतो आम्ही. वामनदादा कर्डक तुम्ही म्हणजे लहानपणी गायलात त्यांच्यासोबत? हो. आणि लिहिलेली गाणी? हो. त्यांनी दिलेली गाणी. आणि भाऊ माझे नामदेवराव ब्राह्मणे, ते पण कवी होते ना. नामदेवराव ब्राह्मणे. तर त्यांची पण गाण्याची पुस्तकं वगैरे आहेत. पण आता नंतर 56मध्ये धर्मांतराचा कार्यक्रम असताना आम्ही बाबासाहेबांच्या सोबतच होतो. तुम्ही होता सर? हो. फक्त 2 पार्ट्या होत्या आमच्या. एक माझं कलापथक, मीराबाई कलापथक आणि गोविंद म्हशीलकर, कवी श्रीधर, अशी होतो आम्ही. आणि बाबासाहेबांचं दर्शन भेटायला गेलो, दर्शन घेतलं बाबासाहेबांचं येते. बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं की आता इकडे धर्मदीक्षेचा कार्यक्रम इकडचा पार पडतोय, की तुम्ही पुढे मुंबईला जा आणि लोकांना जागरूक करत कार्यक्रम करत मुंबईला या. अमुक तारखेला मुंबईला धर्मदीक्षेचा कार्यक्रम आहे.
असं सांगितलं. त्याप्रमाणे आम्ही येतच होतो. त्यावेळेला आमचा मुक्काम इगतपुरीला होता. अच्छा. आणि त्यावेळेला त्या अशी दुःखद घटना बाबासाहेबांची इगतपुरीलाच आम्हाला समजली सगळ्यात. वाईट वाटतं. त्याच रात्रीच्या गाडीने सगळा समाज ठिकठिकाणावरून काय मुंबईत लोक गोळा झाले, समाज गोळा झाला. बापरे. म्हणजे बाबासाहेबांच्या मृत्यूचे म्हणजे अचानक त्यावेळेस हे झालेलं म्हणजे असं आजारी होते ते असं थोडंसं थकल्यासारखे झालेच होते बाबासाहेब. असं मृत्यू त्यांचा होईल असं काय. आणि एक प्रकारे त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी वचन जे होतं त्यांचं ते त्यांनी पूर्ण केलं. धर्मदीक्षा घेतली आणि त्यांना ते एक आत्मिक समाधान मिळालं बाबासाहेबांना. मला तरी असं वाटतं. एवढा चांगला धर्म आपल्या समाजाला दिला बाबासाहेबांनी. ह्या भूमीतला धर्म आहे तो काय बाहेरचा धर्म नाही आहे. याच भूमीतला धर्म आहे. एवढा चांगला धर्म दिला आहे. त्या धर्माच्या तत्वाप्रमाणे आपल्या लोकांनी वागलं पाहिजे, तसं आचरण केलं पाहिजे. आपल्या पुढाऱ्यांनी पण एकी केली पाहिजे. आज बाबासाहेबांनी काय नाही केलं आपल्या लोकांच्यासाठी, खूप काही केलं. आणखी काय करायला पाहिजे याच्यापेक्षा. आपले समाजातून कुठे सभा घेतात, खेड्यापाड्यातून जाऊन हिंडून फिरून येतात, समाजाला मार्गदर्शन करतात, काहीसुद्धा नाही. उलट आता त्यांचे गट तट झाले. बाकी यांच्या पाठीमागे, बाकी लोक त्यांच्या पाठीमागे, बाकी लोक ह्याच्या पाठीमागे, बाकी लोक त्याच्या पाठीमागे. ही समाजाची फाटाफूट झाली, ती नको आहे. एकजूट करा, तेव्हा काहीतरी सत्ता आपल्या हातात, तुमच्या हातात येईल ना. या समाजाच्या हातामध्ये सत्ता येईल ना. बाबासाहेबांनी काय सांगितलं, लढा, संघर्ष करा, शिका. बरं. आणि स्त्रियांचा बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये स्त्रिया होत्या का? होत्या, त्यावेळेला होत्या. त्यावेळेला होत्या. मेन म्हणजे त्यावेळेला शांताबाई राणी. आणखीन पण होत्या, पण त्यांची नावं एवढी काय माझ्या आता स्मरणामध्ये नाही. अच्छा. प्रत्येक ठिकाणी खेड्यापाड्यातून होत्या अशा स्त्रिया. आणि हे मनमाडची तुम्ही सभा म्हणालात, कामगार महिला काय, कामगारांचा काय प्रश्न? मैदान कामगार मैदान बोलतात त्याला, नाव आहे मैदानाचं नाव, कामगार मैदान. आणि तुम्हाला आताची जी तरुण पिढी आहे आणि त्यातल्या बौद्ध महिला ज्या आहेत त्यांना तुम्हाला काय सांगावं वाटेल? काय बौद्ध महिलांनी पण आपल्या धर्माप्रमाणे आचरण केलं पाहिजे. आता बघा काही ठिकाणी मी काय बघितलं, आपल्या स्त्रिया काही ठिकाणी हे आपले ख्रिश्चन धर्म म्हणजे बहुतेक असे स्त्रिया आहेत त्या घराघरात जाऊन ते आपल्या बायकांना सुद्धा ते त्यांच्याप्रमाणे सगळं हे करायला सांगतात. आणि त्यांची ती देवळं वगैरे आहेत ना, तिथे जाऊन ते जातात पण त्या बायका. पण हे बरं नाही, चांगलं आहे का? पण समजायला पाहिजे आपल्या लोकांना. तर आपल्या महिलांनी तरी असं वागायला नाही पाहिजे, असं नाही केलं पाहिजे. अरे तुम्हाला एवढा चांगला मोठा धर्म बाबासाहेबांनी दिला आहे. हां, मग त्या बाबासाहेबांचं तुम्ही याला गालबोट लावता. हां, काय त्यांना आज बाबासाहेब हयात असते तर हे सगळे चित्र बघून त्यांना आत्म्याला किती त्यांचं दुःख झालं असते. बाबासाहेबांची उणीव वाटते. हां, बाबासाहेबांची उणीव वाटते असं खूप सगळ्यांनाच वाटते, नाही असं नाही. हा समाज जो एवढा येतो यांना कोण बोलवायला जात नाही. हे लहान पिली घेऊन म्हाताऱ्या कोताऱ्या बायका, लंगडे लुळे आंधळे 2-2, 3-3 दिवस आधीपासून इथे येतात थंडी वाऱ्यातून. ते कोणासाठी येतात? बाबासाहेबांच्यासाठी. हां, तेवढी श्रद्धा आहे त्यांना म्हणून येतात. आज इतर कोणासाठी येणार नाही आपला समाज, कोणासाठी नाही येणार. मला तरी असं वाटतं. आणि दरवर्षी नेमाने येतात. म्हणजे आश्चर्यच आहे की नाही, हां, असं मला तरी वाटतं.
त्यांच्या आणखीन तुमच्या आयुष्यातले कुठले असे प्रसंग आहेत का जे तुम्हाला चांगले आठवतात आणि माझ्या आयुष्यातले प्रसंग म्हणजे बाबासाहेबांच्या चळवळीशी किंवा तुम्हाला म्हणजे ज्या प्रसंगांमुळे तुमच्यावरती छाप पडली की आपला समाज किंवा फक्त एक बाबासाहेबांचं जे कार्य होतं आणि त्यांची जी इच्छा होती आणि ते जे सांगत ते आमच्या कानावरती आलं की त्याप्रमाणे आम्ही खेड्यापाड्यामध्ये जाऊन आपलं समाज जागृतीची कामं आम्ही करत होतो. बरं आता मध्यंतरी खैरलांजी आणि ते होतच राहतं सगळीकडे होतं. कोण लक्ष घालतं? सरकार तर लक्ष घालतच नाही. त्यांना काही लेणं घेणं आहे हो का? हे बौद्ध समाजाचे लोक आहेत ना, कशाला लक्ष घालतील? बौद्ध त्यांचं काही पण ते आहे सरकार हे आपल्या आपल्या नादामध्ये आहेत. मग आपले पुढारी आहेत करतात, थोडा आवाज उठवतात, नंतर विसरून जातात, सरकार विसरून जातं. असाच प्रकार आहे की नाही बघत आलो आपण, नाही का? हो ना. हां मग कोणावर अन्याय अत्याचार होतो? अरे नाही, हा अन्याय अत्याचार होत होता म्हणूनच बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. बरं आता सगळीकडे स्त्रियांवरती अन्याय अत्याचार होत आहे. आता भारतामध्ये असं म्हणतात की जी गर्भपातामध्येच मुलीचा जीव घेतला जातो. तर तुम्हाला असं वाटतं का की त्यातल्या त्यात म्हणजे ज्या दलित समाजातल्या ज्या स्त्रिया आहेत त्यांचे काही प्रश्न जे असतात त्याच्याकडे सगळेच दुर्लक्ष करतात. हो. आणि त्याच्यातला आणि ह्याच्यातला फरक काय? फरक ह्यातला आणि त्यातलं म्हणजे जे आता सध्या दिल्लीमध्ये खूप चर्चा झाली त्या निर्भया ह्याची म्हणजे बलात्कार होऊन तिच्या हत्या जी करण्यात आली. पण तसेच अन्याय अत्याचार दलित स्त्रियांवरती होत राहतात. म्हणजे त्यांचा वाली कोण नाही आहे. हां आणि गव्हर्मेंट म्हणजे सरकारच्या डोळ्यावरती झापड घेतलेली या बाबतीमध्ये तरी. आणि स्त्रियांच्यावरती अत्याचार होतात, लहान लेकरावरती, मुलींच्यावरती. अरे पण हे चुकीचं आहे. तुमच्या घरामध्ये तुमच्या आई बहिणी मुली तुम्हाला मुलं बाळं पण असतील हां, हे असं करू नका, चांगलं नाही. याच्या मागे तर कधी झालं नाही असं. मी आताच का असं करता? हे वाईट आहे ना. या वाईट मार्गाने कशाला कुणाचं जीवन बरबाद करता? हां पण कोणावर तरी एकतर प्रेम करायचं एखाद्या मुलीवरती, तिची इच्छा नसली मग त्याच्यावरती ते आळशी टाकायचं, तिचं जीवन बरबादच करून टाकायचं. काय मिळतं तुम्हाला? ह्या पाशवी प्रकार झाला हा. हां सैतानासारखा. सैतान पण असं करणार नाही. म्हणजे शक्य तेवढ्या वाईट गोष्टी करतायच्या आजकालची तरुण पिढी. अरे नका बाबा, असं वाईट मार्गाने जाऊ नका आणि कुणाचं नुकसान पण करू नका. जगू द्या, तुम्ही जगा, दुसऱ्यांना जगू द्या. शांताबाई दानींबद्दल आणखीन काही सांगता येईल तुम्हाला तुमच्या? आमच्या ताई म्हणजे शांताबाई दानी म्हणजे खंबीर आपल्या समाजातली एकमेव मोठी नेता. सगळ्यांच्या वरती त्यांचा वचक होता ताईंचा. म्हणजे मी पण बघत आले लहानपणापासून. पण नाशिकला अगदी म्हणजे थोडं माझं जाणं येणं असायचं का सतत कार्यक्रमामध्ये असायचं आम्ही. मग थोडं असं जाणं येणं असायचं बस. पण त्यावेळेलाच आम्ही ताईंचं बघितलं सगळं. भाषणाला उभ्या राहिल्या मग त्यांचं भाषण म्हणजे बापरे बाप तोच गोळा असायचा. हो. काय त्या बोलायच्या काय? पण ते बोलणार तर मी तेव्हा लहान होते ना आणि सभेमध्ये बोलायच्या तर थोडंसं आमच्या कानावरती यायचं. मोठे माणसं सांगायची ताई असं बोलल्या, ताईने असं भाषण केलं, ताईने भाषण काय अगदी व्यवस्थित मस्त केलं आणि इंग्लिश म्हणजे अगदी मस्त त्यांचं. अशी मोठी माणसं बोलायची. तर नाव शांताबाई दानींचं आणि बघितलेलं असल्यामुळे आम्हाला फार मोठा आदर वाटायचा त्यांच्यावर ताईंच्यावर. आता त्यावेळेस आपल्या महिला होत्या, त्या नेत्या होत्या, बाबासाहेबांसोबत काम केलं. बाबासाहेबांनी काही स्त्रियांना बाहेर शिक्षणासाठी पण पाठवलं. पण आता कुणा स्त्रिया दिसतच नाही. म्हणजे RPI
सीपीआयमध्ये आता मायावती आहेत, पण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला काय वाटतं की म्हणजे काय होत असेल इथे नेमकं? आता महाराष्ट्रामध्ये सांगायला गेलं तर काय झालं या परिस्थितीमुळे म्हणा की अशा एकूणच अशा गढूळ वातावरण झालं, यामुळे आमच्या बायकासुद्धा जरा याच्यासारख्या झाल्यात. नेमकं काय करावं काय करू नये. गढूळ वातावरण म्हणजे गढूळ वातावरण. आपल्या नेत्यांमध्ये जी भांडणं आहेत. हो असं. त्यामुळे महिला जरा विचारच करतायत आणि महागाईने एकीकडून कंबरड मोडले. हैराण झाले लोक. काय निवडणुका येतात, काय करता तुम्ही मतं घेऊन, कोणाचं भलं करता? ते आपापली घरं भरता. काय मतं देऊन उपयोग काय आहे तुम्हाला? मला तर हेच म्हणायचं आहे, काय म्हणून मतं द्यायची? थोडेफार पैसे देतात लोकांना आणि मतं घेतात त्यांची. लाख मुलांची मतं घेतात आणि निवडून आल्यावर ती विसरून जातात सगळ्यांना. हे पूर्ण असं म्हणतात की जागतिकीकरण नंतर त्याच्यामध्ये प्रायव्हेटायझेशन. मला असं वाटतं की ह्याचा आपल्या दलित समाजासाठी उपयोग झाला आहे का नुकसानच झालं आहे त्याच्यामुळे? आता हे सगळं हे सरकार आणि हे यांच्या भानगडीत. आता मी काही एवढे याच्यामध्ये लक्ष घालत नाही, फक्त पेपर वाचते. पेपर वाचून घेते. बाकी या सगळ्या अशा गोष्टी आहेत ना, मग यामुक हे कोडारी वगैरे, माझं त्यांच्यावरचा विश्वासच उडालेला आहे. तुम्ही काही म्हणा, कोण चांगलं कार्य करतं नाव घेण्यासारखं? काय करतात? त्याने घोटाळा केलेला असतात, त्याचा घोटाळा झाकण्याचा प्रयत्न करतात. काही झालेलं असतं ते एकमेकांना तुमचे घोटाळे तुम्ही झाकण्याचाच प्रयत्नामध्ये असता. कोणतं खरं काम करता? अरे खरं काम करा, हा देश घाणीतून वर काढा ना. त्या देशाची गरीब जनता पण तुमच्यासारखी सुखामध्ये राहायला पाहिजे. तो एक काळ होता आमचा, पण सुखी होते. भले गरीब होते पण सुखी होते. जे आता काय आहे विचार करा. अगदी काहीतरीच वाटतं, विचित्र वाटतं विचार केला तर. पण तुम्हाला शेवटचं जर काही सांगायचं असेल आपल्या पुढची येणारी पिढी, आता मी बघितलं छोटे छोटे मुलं पण येतात इथे, सुशिक्षित लोक, श्रीमंत, गरीब, जो कोणी असेल म्हणजे कुठल्या लांबच्या गावातून, भाषा वेगवेगळ्या, सगळे इथं आलेले. तुम्हाला जर सगळ्यांना काही सांगायचं असेल? काय चांगलं करा, चांगलं कार्य करा, शिका. नोकऱ्या पण तर मिळत नाही आता शिकून पण बाबांनो शिकून काहीतरी धंदा व्यवसाय हे ते याच्यामध्ये कोणत्या ना कोणत्या बाबतीत तरी प्रयत्न करा. नोकऱ्या करा, कलेच्या क्षेत्रामध्ये घुसा, काहीतरी व्यवसाय बघा, सगळं काही करा जे मिळेल ते, पण वाईट मार्गाने जाऊ नका. हे मला म्हणायचं आहे. का बघा, चांगलं कार्य केलं त्याचं फळ चांगलंच मिळतं, वाईट केलं ते फळ वाईटच मिळणार. या तर उघड गोष्ट आहे, तरी माणूस अंधाला बनवून तेच कामं करतो. आणि आपल्या नेत्यांना काय सांगायचं तुम्हाला? आपल्या नेत्यांनी आता हे असं एवढं हे करू नये, आता समाजाला मार्गदर्शन करावं आणि समाजाचं पण हित बघावं आणि एकी करा ना, एकी करा तुमची. या आडेवेडे तुमचे काही ते मनातले काही एकमेकाबद्दल काही असूया असेल काय असेल ते काढून टाका आणि तुमच्या अंगामध्ये बाबासाहेबांना घुसू द्या आणि बाबासाहेब बोला तुम्ही आणि समाजाला मार्गदर्शन करा चांगल्या प्रकारे आणि समाज एक संघ करा आणि तुम्ही एक संघ व्हा. एवढं मला म्हणायचं. थँक्यू. समजा माझं काय, मी आज आहे उद्या नाही, पण मला हे असं माझ्या मनातून वाटतं की आपलं समाज काय संपूर्ण जगात अगदी सुखी राहायला पाहिजे असं मला वाटतं. पण मला आणखीन एक प्रश्न विचारायचा होता की पूर्वी गावांमध्ये जे चित्र होतं म्हणजे तुम्ही काही सोसलं आहे का? म्हणजे ज्यावेळेस जात विटाळ त्याचं काही सांगाल का त्याच्या बाबतीत? ते पुष्कळच होतं ते आता सांगून काय तर आता अनुभव सगळ्यांनी घेतला आहे. स्वतः बाबासाहेबांनी पण तो अनुभव घेतलेला आहे. पण काही त्या मानाने आमच्या गावातले जे पुढारी होते ना फार चांगली माणसं होती. अण्णा म्हणून होते. परत त्यांच्या आता बाकीच्यांची मला नावं नाही आठवत, पण आपल्या वाड्यामध्ये येऊन
सगळ्या आपल्या लोकांच्या ज्या काही सवयी होत्या हे ते त्या अगदी त्यांना सांगून जायचे की अशी कामं करू नका हां. आणि म्हणजे हे काय ते आपल्या लोकांना पूर्वी त्यांनीच लाटलेलं होतं. त्या मनूच्या वेळेला हे काही म्हणजे गुलामच करून ठेवलं होतं ना आपल्या लोकांना, की गुलामगिरी भोगत होते लोक आपले. म्हणजे चांगले चांगले आचार विचारायची माणसं होती, ती येऊन थोडी सुधारणा करून जायची. पण शाळेत असताना आपली मुलं शाळेच्या बाहेर असायची, मराठ्यांची मुलं शाळेमध्ये असायची. मग गुरुजी ह्या मुलाला सांगायचे आणि मग बाहेर बोट करून बाहेरच्या मुलांना सांगायचे. अशा पद्धतीची शाळा होती. आणि पाणी घेण्यासाठी पण बायका असं म्हणतात की बायका तर एकमेकांना मैत्रिणी होऊ शकतात जातीच्या. नाही बोलायला तसं चांगलं, पण घरादारात म्हणजे असं जाणं येणं नाही, लांबून हां लांबून असं. मराठ्यांनी वरच्या नदीवर वरच्या बाजूला धुणं धुवायचं आणि इतर समाजाच्या बायकांनी खालच्या बाजूला जाऊन धुणं धुवायचं, कपडे वगैरे आंघोळी वगैरे घ्यायच्या असं. ही खेड्यापाड्याची परिस्थिती. काही खेड्यापाड्यामध्ये इतर म्हणजे गावातले चांगले माणसं पुढारी वगैरे फार चांगले होते. नाही असं नाही सगळेच वाईट होते असं नाही. आता त्यांनी पण आपल्या समाजासाठी चांगल्या लोकांनी काही चांगली कामं केली. त्या आम्ही फिरत होतो ना, ते सगळं आम्ही बघितलं. चांगले कार्यकर्ते होते, चांगले माणसं होते. ते पण त्यांच्या परीने ते पण सुधारण्याचा कार्यक्रम राबवायचे, सांगायचे. कोणीही कुणावरती अन्याय अत्याचार करू नये. सुखाने जगा तुम्ही पण आणि दुसऱ्यांनाही सुखाने जगू द्या. हे भारतामध्ये काय घुसले, इकडून तिकडून सगळ्या मुंबईवरती बोजा पडला आहे. मुंबईचे मराठे जात आहेत, बाहेर पडत आहेत सगळे आणि सगळे इतरच आतमध्ये घुसत आहेत. ते कशासाठी, काय करायला? अरे गरीब जनता ही सगळी बाहेर जाते, त्यांना खायला नाही का घरे घेऊ शकत नाहीत. ते त्यांच्या मुलांची शाळा इथं सगळ्या सोयी सुविधा थोड्याफार, जास्त पण नाही, पण त्या पण आता काढून घेत आहेत. त्यांना बाहेर पेटाळत आहेत. बाहेर जाऊन करतील काय ते? आणि तिकडच्या आलेल्यांना तुम्ही इथं सगळ्या सुखसुविधा पुरवता का? त्यांच्या राज्यात त्यांच्यासाठी काही करणारे कोण नाही, काही पुढारी बिडारी कोण उद्योगपती हे ते, त्यांना ते का नाही सांभाळून घेत? ते तिकडे काय दुष्काळ पडला? आहेत ना मोठे मोठे चांगले, ते त्या या लोकांच्यासाठी काही करू शकत नाहीत का? कशाला मुंबईमध्ये राहतात? मुंबईतल्या लोकांच्या सगळ्या सुखसोयी सगळे ते लोक घेत आहेत. चुकून नाही ना बोलत, नाही बोलायचं नाही राहत. आणखी काय सांगायचं आहे तुम्हाला? समाजाला एकच असे येतात बाबांनो, आपल्या समाजामध्ये एकी ठेवा, चांगली एकीने वागा, बंधुभावाने. एक वामन दादाचं फार चांगलं गाणं होतं, माझ्या आता पूर्ण लक्षात नाही ते. जाता जाता हेच सांगणं, बंधुभाव अंतरी जोडा, पाऊल तुमचं पुढेच ठेवा. नाही शेवट माझ्या लक्षात नाहीत गाणे आता. तरुण पिढीच्या तरुण वीरांनी आळस आपुला दूर करोनी, आळस आपुला दूर करोनी. नवशक्तीच्या नवजोमान, अहो नवशक्तीच्या नवजोमान, रिपब्लिकनचा गाडा ओढा, जाता जाता हेच सांगणं. पुढे म्हणजे सुंदर आहे, पण ते आता माझ्या लक्षात नाही राहत. तुम्हाला दुसरं कुठलं गाणं लक्षात आहे तुम्ही बाबासाहेबांसाठी जे म्हटलं होतं तिथे मनमाडच्या सभेमध्ये? हां, ते मी गायलं एका मुलाजवळ, त्याने फोनमध्ये भरून घेतले. अच्छा, ते तुम्हाला आमचे सोनू पण देईल पाहिजे. अच्छा, थोडंसं म्हणून दाखवाल? ते म्हणून दाखवू.
अशा गर्दीत भीम मला दिसेना ग किती जमली या दलितांची सेना अशा गर्दीत भीम मला दिसेना ग किती जमली या दलितांची सेना 12 कोसावरून आले पायी चालून त्यांच्या दर्शनाला वाट मला मिळेना ग किती जमली या दलितांची सेना जोंधळ्याचा हुरडा मी आणलाय थोडा माझा वानोळा त्यांना कुणी देईना ग किती जमली या दलितांची सेना अशा गर्दीत भीम मला दिसेना ग किती जमली या दलितांची सेना सिंहावानी आवाज कोण गरजतो आज सारा जय भीम नाद भरला काना ग किती जमली या दलितांची सेना हा गातो या कोण याला म्हणतात वामन याचं गाणं बी अजून कसं होईना ग किती जमली या दलितांची सेना मध्ये आणखीन कडू होते काहीतरी म्हणजे आता लक्षात नाही कधी तुम्ही गायलं होतं हे 1949 साली. अच्छा 1949 साली. आणि खुद्द बाबासाहेबांनी ऐकलेलं आणि विचारलं सुद्धा. अच्छा गाणं कोण गात होतं. आणि त्यावेळेस दलित शब्द हा प्रचलित होता आणि जय भीम पण. हो म्हणजे बाबासाहेबांना माहिती होतं की जय भीम त्यांच्या नावाने म्हटलं जातं. जय भीम म्हणजे अगदी ते सुरुवातीपासून लहान मुल सुद्धा जय भीम हो. आणि दलित ह्या शब्दाचा अर्थ त्यावेळेस काय होता. दलित म्हणजे हे नडलेले पिरलेले समजा घाणेरडे असे तसं असं म्हणून त्यांना दलित ठरवून टाकलं ना. त्यांचा काही नाही गुलामगिरी करणारे आणि जे ते देतील ते खाऊन दिवस काढणारे त्यांनी सांगितलेली कामं करणारे. अच्छा म्हणजे अस्पृश्य समाजातले. हो अस्पृश्य म्हणजे त्यांचा स्पर्श व्हायला नको. त्यांचा स्पर्श त्यांना झाला म्हणजे ते जळून भस्म होतील. अच्छा असं होतं. आणि म्हणजे हा शब्द तुम्हाला पहिल्यांदा कधी कानावर आला दलित शब्द. पहिल्यांदा कधी कानावर आला हा शब्द दलित. ते कार्यक्रम वगैरे करायला लागलो ना आणि ते गाण्यातून जास्तीत जास्त. आणि वडील माझे अभ्यासू होते. मग ते वडील माझे अभ्यासू होते ते आम्हाला सगळं सांगायचं असं तसं हे ते स्वतः भोगत होते ना. काही गावचे लोक कसं व्यवहार करायचे किंवा काय ते सांगायचे आम्हाला माहिती व्हायचं. समजदार मुलींना पण सांगायचे फक्त मुलांनाच सांगायचं नाही. मुलांना पण भाऊ माझे एकच होते. एकच मुलगा आम्ही ते काय बाई आई आणि वडील नातेवाईक. आता तुम्हाला दलित शब्द जास्त हे वाटतो का बौद्ध पाहिजे. आता दलित नाही त्यावेळचे गाणे हे कवने जे केलेत वामनदादांनी की त्या काळातले तेव्हा तो दलित शब्द त्यातमध्ये येतो. असं ते बदललं पाहिजे. आता मी तर काय आता गात नाही वगैरे काही नाही. ते त्याच्यामध्ये बदल केला पाहिजे प्रत्येक ह्याच्यात. का दादासाहेबांचे वामन खडक दादांची गाणी म्हणजे फार चांगले आहेत. मार्गदर्शन समाजाला त्या गाण्यातूनच होतं. स्वतः बाबासाहेब बोलायचे की
हे म्हणजे जास्त समाजामध्ये जागृती या कलाकार लोकांच्यामुळे होते. की आमची किती भाषणं आम्ही केली त्याच्याने काही परिणाम नाही होणार, पण कलाकारांनी त्यांच्यामुळे